अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. आजचा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी सुखमय जावो आणि त्यांनी केलेली प्रत्येक चांगली अपेक्षा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. तुमच्या घरात जर स्वामी महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अनेक भक्त नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे स्वामी सेवा ही अपूर्ण राहते. काही गोष्टी अगदी छोट्या वाटतात, पण त्यामागे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव दडलेला असतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात आहे तर कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या भक्तांवरती सदैव कृपादृष्टी असते. नेहमी आपल्या भक्तांवरती त्यांचं लक्ष केंद्रित असतं, पण भक्तीमध्ये सातत्य आणि शुद्ध भाव असणे तितकेच महत्त्वाचे असते. पहिली गोष्ट म्हणजे आता थोडाही वेळ न दवडता आपण महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करूया की तुमच्या घरामध्ये जर स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवघरात स्वच्छता, पवित्रता राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. स्वामी महाराजांना अर्पण केलेली फुले ही दुसऱ्या दिवशी काढून टाकावी. अनेक जण 4-5 दिवस जुनी फुले तशीच ठेवतात, पण देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असणे आवश्यक असते. आता कधीकधी आपण अशी फुले आणतो, आता जे फुले बनवणारे असतात ते माळ बनवण्यासाठी रात्रीच फुले तोडून आणतात आणि सकाळी त्याची माळ बनली जाते. आता तोपर्यंत सपोज संध्याकाळपर्यंत जरी ती फुले सुकली तरी तुम्ही ती काढून टाकावी. सकाळपर्यंत वाट बघू नये. आपल्याला कळतात की कुठली फुले फ्रेश आहेत आणि कुठली फुले ही सुकलेली आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे दररोज सकाळी घराबाहेर पडताना स्वामी महाराजांना नमस्कार करून नक्की पडा. मनापासून म्हणा की हे स्वामीनाथा, मी ज्या कार्यासाठी बाहेर पडत आहे ते कार्य माझ्याकडून यशस्वीरित्या पूर्ण करून घ्या आणि मला सुखरूप घरी परत आणा. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं ऐकायला येतं की हा व्यक्ती घराबाहेर पडला परंतु तो घरी परत आलाच नाही. त्यामुळे स्वामी महाराजांना ही विनंती अवश्य करा. हा छोटासा संवाद म्हणजे तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास वाढवतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे ह्या गोष्टीला थोडंसुद्धा हलक्यात घेऊ नका. आता तिसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्वामी महाराजांचे दर्शन नक्की घ्या. त्यांना मनोभावे प्रणाम करून म्हणा की हे स्वामीनाथा, आज जसा हा दिवस तुझ्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडला आहे तशीच ही रात्र देखील शांतपणे जाऊ दे. उद्या पुन्हा तुझ्या सेवेची संधी मला मिळू दे. स्वामी भक्तांनो, दिवसाचा शेवट हा स्वामी स्मरणाने झाला तर मनामध्ये वेगळी शांती लाभते. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझं 2 वर्षाचं बाळ आहे आणि मी त्याला देखील स्वामी महाराजांना थँक्यू म्हणल्याशिवाय झोपी लावत नाही. त्याला मी नेहमी थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग, थँक्यू स्वामी बाप्पा असं म्हणूनच त्याला झोपी लावत असते आणि त्यालाही ते छान वाटतं. त्यामुळे तुमचं जरी छोटं बाळ असेल तर तुम्ही हा प्रयोग त्यावरती नक्की करा. आता चौथी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये स्वामी महाराजांचा वास आहे, फोटो आहे, मूर्ती आहे, त्या घरामध्ये नकारात्मक विचार, कुणाबद्दल द्वेष, मत्सर किंवा वाईट चिंतन हे टाळावे. स्वामींना प्रेम, दया आणि सर्वांच्या कल्याणाची भावना प्रिय असते. त्यामुळे मनामध्ये कधीही कटुता आणू नका. स्वामी मनात नेहमी मन रमवा. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की ते भरपूरपणे स्वामी महाराजांची सेवा करतात, केंद्रात जातात, मोठमोठ्या पोथ्या पुराणे वाचतात, परंतु त्यांच्या शेजाऱ्यांबद्दल बिलकुल चांगले मनात विचार नसतात. नेहमी शेजाऱ्यांबद्दल वाईट, कपट मनामध्ये असतो. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही कितीही स्वामी भक्ती करा, परंतु जर तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट मत्सर असतील, वाईट विचार असतील तर तुम्ही कधीही स्वामींना प्रसन्न करू शकणार नाही. स्वामींची कृपादृष्टी कधीही तुमच्या घरावरती राहणार नाही. त्यामुळे कधीही कोणाबद्दल वाईट विचार मनामध्ये ठेवू नका. आता सर्वात महत्त्वाची आणि 5वी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांची सेवा तुम्हाला नक्की करायची आहे. दररोज मोठी सेवा करणे शक्य नसेल तर हरकत नाही,
परंतु किमान दररोज सकाळी नमस्कार करणे, मुजरा करणे, स्वामी महाराजांची एक माळ तरी जप करणे हाच तुम्हाला मोठा नामजपाची शक्ती देऊन जातो. म्हणजेच स्वामींना मोठमोठे नैवेद्य किंवा विधी नको आहेत, त्यांना हवे आहे तर स्वामी भक्तांचे निखळ आणि निर्मळ प्रेम आणि स्वामी भक्तांची अखंड अशी श्रद्धा. त्यामुळे जरी तुमच्याकडे थोडा जरी वेळ मिळाला, तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातील आणि तुमच्या कामामधून थोडा जरी वेळ मिळाला तरी तुम्ही स्वामी भक्तीसाठी तो विलीन करा. म्हणजेच तुम्हाला विशेष काहीही करायचं नाही, तुम्हाला स्वामी नामामध्येच तुमचं मन रमवायचं आहे. स्वामी भक्तांनो, ही स्वामी महाराजांची तुमच्या घरात असणं म्हणजेच हीच तुमची मोठं सौभाग्य आहे. आणि हे सौभाग्य जपून ठेवण्यासाठी तुम्हाला काही खूप करायचं नाही आहे. आणि मी ज्या ह्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यासाठी तुम्हाला काही खूप पैसे देखील खर्च करायचे नाही. फक्त आहे तो थोडासा वेळ, आणि तोही 2 ते 5 मिनिट. या 2 ते 5 मिनिटामध्ये तुम्हाला फक्त स्वामींना आभार मानायचे आहे. जाताना, घराबाहेर जाताना त्यांना मुजरा करून जायचं आहे. रात्री झोपताना त्यांना फक्त विनंती करायची आहे की जसा माझा दिवस चांगला गेला तसाच माझी ही रात्रही चांगली जाऊ दे. आणि स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. त्यामुळे तुम्ही स्वामी महाराज आपल्या घरात येणे, आणि ही केवळ योगायोगाची गोष्ट नसते तर ती स्वामींची कृपा असते. म्हणून त्यांच्या उपस्थितीचा आदर करा, त्यांचे स्मरण आणि जीवनातील प्रत्येक क्षण त्यांना सोबत ठेवा. लक्षात ठेवा, स्वामी महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी आहे, तू फक्त लढ. हे स्वामींचे विचार आजही आपण लक्षात ठेवून भक्तांना धीर देत असतो. त्यामुळे आज मी जरी हा व्हिडिओ बनवला आहे तरी हे माझे सौभाग्य आहे की स्वामी महाराजांचं नाव घेऊन माझ्याकडून एक जरी सेवेकरी घडला किंवा सेवेकऱ्याकडून एक जरी चांगलं काम झालं तरी ही माझ्या सेवेची पावती असेल. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला नाही तर स्वामी महाराजांनी माझ्याकडून बनवून घेतलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी ज्या 5 गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या करायला बिलकुलही विसरू नका. जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामीमय व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईबच्या शेजारीच एक हाईपचं बटन असतं. जर तुम्हाला वाटतंय की हा व्हिडिओ अनेक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचला पाहिजे तर या व्हिडिओला हाईप नक्की करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.